जंतर मंतर येथील आंदोलनाच्या विजयानंतर SFIDYFI डहाणू तालुका समितीची विजय तिरंगा रॅली दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी युवकांनी उभारलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला मिळालेल्या यशानिमित्त डहाणू जिल्हा पालघर येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DFI डहाणू तालुका समितीच्या वतीने विजय तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। विजयी रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी माकपत स्वल्पविराम मात्रा केंद्रीय कमिटी सदस्य व डहाणू मतदारसंघाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड रडका कलंगडा, महिला संघटनेच्या नेत्या लहानी दौडा, DFI युवक संघटनेचे जिल्हा सचिव राजेश दळवी व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI चे जिल्हा अध्यक्ष भास्कर मसे, चालक मालक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत गोरखना यांनी विजयाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। शिक्षण वाचविण्याच्या, लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाच्या आणि विद्यार्थी युवकांच्या हक्कांसाठी उभारलेल्या देशव्यापी संघर्षाला मिळालेल्या या यशाबद्दल विद्यार्थी, युवक, पालक तसेच सर्व नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले। रॅली दरम्यान शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात, लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा, दादा भुसे यांचा राजीनामा, आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या दिल्ली पोलिसांचा निषेध, NTA बरखास्त करा, NEP रद्द करा या सर्व घोषणांनी डहाणू परिसर दणाणून गेला। भ्रष्ट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थी आंदोलनाचा एक महत्त्वाचा विजय असला तरी हा शेवट नाही, तर पुढील लढ्याची सुरुवात आहे। विद्यार्थ्यांनी सरकारला इशारा देत सांगितले की परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि सार्वजनिक शिक्षणाचे संरक्षण या मागण्या पूर्ण होईपर्यंत देशभर आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल। यावेळी SFI ठाणे पालघर जिल्हा सचिव वीरेंद्र दुमडा, जिल्हा उपाध्यक्ष गीता दौडा, डहाणू तालुका सचिव प्रतीक वेडगा, तालुका अध्यक्ष सुदाम गोरखान, DFI सचिव सुभाष पडवले तसेच SFI तालुका समिती सदस्य वंदना घाटाळ, तन्वी दौडा, काजल दुबळा, संतोष कोम, कल्पेश थापड, जयवंत रसाळ, विनेश सुतार, आयुष गवळी, बारक्या ठाकऱ्या उपस्थित होते। या रॅलीमध्ये शेकडोच्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते।